उन्हाळ्यामध्ये झाडाला खूप सुंदर असे फणस लागतात, तर काही कच्चे काही पिकलेले असतात। तर इथे मी कच्चा फणस झाडावरून काढलाय आणि कच्च्या फणसाचे मस्त कुरकुरीत असे कुडूम कुडूम छान पावसाळाभर खाण्यासाठी वेफर्स तयार केलेले आहेत। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर उन्हाळ्यामध्ये छान असे फणस आलेत, कच्चे फणस सुद्धा आहेत। तर आज आपण कच्च्या फणसापासून कच्च्या फणसाचे वेफर्स तयार करणार आहोत। तर सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे कच्चा फणस आपण कापण्यापासून सुरुवात करणार आहोत। तर इथे मी कोयत्याच्या मदतीने फणसाचे सुरुवातीला 2 भाग करून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावून घ्यायचे म्हणजे फणसाचा जो चीक आहे तो हाताला लागणार नाही। कच्चा फणस कापताना कोयत्याला किंवा सुरीला पुरेशी अशी धार असायला हवी, तर मग इझिली हा कापला जाईल। नाहीतर मग कच्चा फणस कापताना प्रॉब्लेम्स होतील। तर सुरीला किंवा कोयतीला व्यवस्थित धार काढून घ्यायची आहे आणि मगच हा फणस कापायचा। तुम्ही पाहू शकता खूप चीक आहे। तर आता इथे फणसाचे 2 भाग करून झालेले आहेत। तर फणसाचाच थोडासा असा साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्या पार्टनेच आपल्याला ह्याचा वरचा जो चीक आहे किंवा तुम्ही इथे पेपर टिश्यूचा वापर करू शकता। हा जो चीक आहे दोन्ही बाजूचा तो आधी पुसून घ्यायचा आहे आणि मग आपण पुन्हा फणसाला अजून पार्ट्समध्ये कापणार आहोत आणि मग ह्यातले गरे जे आहेत ते सेपरेट करून घेणार आहोत। हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चीक जो आहे तो हाताला फार लागणार नाही। तर आता एका पार्टला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीत फणसाचे जे चारकांड आहे ते वेगळं करतोय आपण आता, म्हणजेच गरे जे आहेत ते आपल्याला इझिली काढता येतील। आता इथे वरचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। ह्यामध्येच गरे जे आहेत ते अडकलेले आहेत, त्याच्यामुळे वरचा जो पार्ट आहे तो काढून घेतला की गरे जे आहेत ते आपल्याला काढायला अजून सोपं जाईल। तर आता इथे गरे आणि गराला जी पात आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे आणि सर्व गरे जे आहेत ते मोकळे करून घेणार आहोत। हाताला तेल लावायला अजिबात विसरायचं नाही आहे, नाहीतर मग हाताला सगळा चीक लागेल। तर मी अशाच पद्धतीने आता हे सर्व जे गरे आहेत फणसाचे ते काढून घेते आणि मग आपण वेफर्स बनवायला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला काय करायचंय, आपल्याला हा जो गरा आहे तो ओपन करायचा आणि हातच्या आतमध्ये जी बी आहे ती काढून घ्यायची आहे आणि हा फणसाला आपल्याला चिरून घ्यायचंय। सो मी उभ्या पीस मध्ये फणसाला चिरून घेणार आहे। तर आता इथे गऱ्याला आपल्याला उभं चिरून घ्यायचं, जसे फ्राईज असतात ना अगदी तसेच आपल्याला ह्या गऱ्यांना चिरून घ्यायचं आहे। सुरुवातीला गऱ्यामधली बी काढून घ्यायची आहे किंवा त्याला जर काही पात वगैरे असेल तर ती सुद्धा काढून घ्यायची आहे आणि मग गरा असा अलगद ओपन करून घ्यायचा आणि मग उभा चिरून घ्यायचा। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता अशाच पद्धतीने मी सर्व फणसाचे जे गरे आहेत ते चिरून घेते। तर आता इथे फणसाचे जे गरे आहेत ते चिरून झालेले आहेत। तर आपण तळायला घेणार आहोत। त्यापूर्वी तळताना आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ आणि हळदीचं पाणी घालायचं आहे। तर आधी आपण ते पाणी बनवून घेऊयात आणि मग आपण तळायला सुरुवात करूयात। मी आता ह्यामध्ये मीठ घालते। दीड चमचाभर एवढं मी मीठ घातले आणि अर्धा चमचाभर एवढी हळद घातली आणि पाणी घालते आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान हळद आणि मीठ जी आहे ती एकजीव झाली पाहिजे।
अजून थोडंसं पाणी मी इथे ॲड करते. जेवढे आपण वेफर्स तयार करणार आहोत त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे हळद आणि मिठाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. तर आता हे फणसाचे गरे आपण तेलामध्ये सोडूयात. तेल गरम झालं पाहिजे. सुरुवातीला तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग गरे सोडताना स्लो हीटवरती आपण सोडणार आहोत. सुरुवातीचे 3 ते 4 मिनिटभर स्लो हीटवरतीच आपल्याला हे गरे हलकेसे तळून घ्यायचे आहेत आणि मग आपण थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये जे मीठ आणि हळदीचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि मग आपण मीडियम हीटवरती हे फणसाचे गरे जे आहेत ते व्यवस्थित तळणार आहोत. अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला तळून नाही घ्यायचेत, मीडियम फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे. आता मी इथे मीठ आणि हळदीचं पाणी घालते. मीठ आणि हळदीचं पाणी घालून झालं की मग मीडियम हीटवरती आपल्याला हे गरे तळून घ्यायचे आहेत. एकसारखे आपल्याला हे फ्राय करत राहायचे आहेत, म्हणजे सर्व बाजूंनी छान असे कुरकुरीत फ्राय होतील. मीठ आणि हळदीचं पाणी घातल्यामुळे फणसाच्या वेफर्सना खूप सुंदर असा रंग येतो. काळसर दिसत नाहीत, ते करपले जात नाहीत, एकसारखे असे फ्राय होतात. तर मीडियम हीटवरतीच छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. सुरुवातीला नरम जाणवतात आपल्याला हे तळताना, पण जसे जसे हे कुरकुरीत होत जातात तसे तसे आपल्याला कळून येईल की कुरकुरीत होत आहेत. सुरुवातीला आतमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे ते एकदम असे नरम होतात तळताना, तुम्ही पाहू शकता. तर एकसारखे असे फ्राय करायचे, अगदी घाई करायची नाही आहे, थोडासा वेळ लागतो पण छान कुरकुरीत होतात. जसं हे कुरकुरीत होत जातात ना तसे थोडे सेपरेट होतात आणि अगदीच त्याच्यामध्ये नरमपणा असेल तर मग ते एकमेकांना चिकटलेले असतात. जसजसे फ्राय होत जातील तसे तसे ते सुटसुटीत होतात आणि कुरकुरीतसुद्धा आपल्याला जाणवतात तळताना. तर आता इथे मी एकदा घातलेले जे फणसाचे वेफर्स आहेत ते इथे तळून झालेले आहेत. मी एका जाळीचं भांडं घेतलं, त्यामध्ये हे वेफर्स काढून घेते. कुरकुरीत जेव्हा होतात तेव्हा ह्याच्यासोबत जास्त तेल सोक होत नाहीत. नरम असतील तर मग तेलसुद्धा खूप सोक होतं त्याच्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजेच तेलसुद्धा जास्त सोक होत नाही. आता मी हे काढून घेते आणि बाकीचे सुद्धा जे वेफर्स आहेत करायचे, फणसाचे जे गरे मी चिरून ठेवलेले आहेत ते सेम पद्धतीने मी तेलामध्ये सोडून तळून घेते. तर आता इथे मी फणसाचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला एक वेफर तोडून दाखवते. मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. क्रिस्प तर तुम्ही ऐकलाच असेल, मस्त असे कुरकुरीत फणसाचे वेफर्स बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असे वेफर्स तयार झालेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.